जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यात दहिवली या गावामध्ये समायात्रा भरते। प्रत्येक गावच्या यात्रेचं स्वतःचं असं एक खास वैशिष्ट्य असतं। दहिवलीची समायात्रा ही अशीच खास आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे रेल्वे स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर दहिवली हे गाव आहे। या गावातल्या श्री वरदान मानाई देवीची दर 3 वर्षांनी यात्रा भरते। ज्या वर्षात अधिक महिना असतो त्या वर्षाच्या पौष पौर्णिमेला ही यात्रा भरवली जाते। वरदान मानाई ही तुळजाभवानीचं एक रूप असल्याचं मानलं जातं। देवीला 3 मुख आहेत। यात्रेच्या पहिल्या दिवशी वरदान मानाई, गुडाई, वाघजाई, भैरीबाजी यांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून फिरवली जाते। उत्सवाचा मुख्य भाग म्हणजे आईंचं 50 फूट सरळ झाड तोडतात आणि ते सोलून त्याची लाट बनवली जाते। 3 वर्षांनी असते। या यात्रेमध्ये एक आयनाचं साधारणतः 35-40 फूट सरळ झाड जिथे पंचक्रोशीमध्ये आजूबाजूला कुठे मिळेल तिथून ते लाट म्हणून आणली जाते। या वेळेला आम्हाला ते दहिवली खुर्द नागलेवाडीमध्ये ते 35-40 फुटाचं आयनाचं झाड मिळालं। ते पहिल्या दिवशी तोडून आमच्या गावचे सुतार कंपनी ते सोलतात सगळं आणि मग ते तिथून ती लाट सगळ्या गावातला प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये आणली जाते। ही लाट गावागावातून नाचवली जाते। यावेळी सुवासिनी पंचारतीने ओवाळतात आणि भाविक गुलालाची उधळण करतात। देवीच्या मंदिरासमोर 25 फुटांच्या लाकडी खांबावर तोलून बगाडाच्या खोबणीमध्ये बसवली जाते। पौर्णिमेच्या दिवशी मानकरी आणि नंतर भक्तगणांना बगाडावर चढवलं जातं। यावेळी ढोल सनईची साथ दिली जाते। सर्व भाविक एकसुरात देवीला साकडं घालतात, म्हणून या यात्रेचं नाव समा यात्रा असंही पडलेलं आहे। की समा म्हणजे सार्वत्रिक घातलेली साथ, सर्वांनी मिळून घातलेली मातेला साथ याचा अर्थ समा, आणि त्या अर्थानं ही यात्रा असते। आमचे संपूर्ण ग्रामस्थ या यात्रेत सहभागी होतात। समा यात्रेसाठी कोकणाबाहेर गेलेले भाविकही आवर्जून उपस्थित राहतात। ही यात्रा दरवर्षी न होता 3 वर्षातून एकदा होते, त्यामुळे त्याचं आकर्षण देखील अधिक असतं। ज्या वर्षात अधिक महिना असतो त्या वर्षात आधीपासूनच समा यात्रेची तयारी केली जाते। ही समा यात्रा म्हणजे आमच्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही याची खूप आतुरतेने वाट बघत असतो। आमची या दिवसासाठी खूप म्हणजे वर्षभर आधीपासून तयारी चालू होती की आमचा समा यावर्षी आहे। यात्रेसाठी हजारो भाविक येत असल्यामुळे त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागते। रस्ता असेल, त्याचबरोबर या ठिकाणची स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल, या ठिकाणची टॉयलेटची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टी करण्यात आम्हाला निश्चितपणाने यश आलेलं आहे। कोकणी माणूस आजही श्रद्धेनं सगळे गुणाचार आणि परंपरा सांभाळतोय। या यात्रेला आवर्जून वेळ काढतो, त्यामुळेच या यात्रा आपलं वैशिष्ट्य टिकवून उत्साहात पार पडतात। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।